मध्ये प्रश्न असा येतो की आरोग्य म्हणजे या चारही स्तरावरती आपल्याला स्वस्थ राहायचंय, मग अशी कुठली उपचार प्रणाली आहे जी आपल्याला या चारही स्तरावरती स्वस्थ ठेवू शकेल? मग त्याच्यामध्ये लोक शोधतात की बाबा मला मानसिक स्थैर्य नाही आहे म्हणून ते गोळ्या खातात. सामाजिक स्तरावरती बाबा रोज घरामध्ये काहीतरी भांडणं होतात, परिवारामध्ये खूप क्लेश आहे म्हणून सुद्धा गोळ्या औषधं खातात. स्ट्रेस टेन्शन आहे. मग हे गोळ्या औषधं खाऊन तुम्ही मानसिक आरोग्य ठीक करू शकत नाही, बरोबर. एक स्टॉप गॅप अरेंजमेंट आहे. आज इव्हन बघतो की डायबिटीज, ब्लड प्रेशर, हृदयविकार सारख्या आजारामध्ये सुद्धा तुम्ही गोळ्या औषधं खाऊन तुम्ही फक्त परिणामावर उपचार करत राहता, मूळ कारणावरती उपचार करत नाही. म्हणजे झालंय कसं की आज जे काही प्रचलित औषध प्रणाल्या आहेत त्या फक्त तुमच्या लक्षणांवरती काम करतात, मुळावरती काम करत नाही. म्हणजे परिणामावरती काम करून भागणार नाही, मूळ कारणावरती काम केलं पाहिजे. म्हणजे एक शरीराचं होल बघितलं पाहिजे. आपण गुडघा दुखतोय म्हणून गुडघ्याच्या डॉक्टरकडे जातो, दातात दुखतोय म्हणून दाताच्या डॉक्टरकडे जातो, काही न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स असेल तर न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स म्हणून त्या स्पेशालिस्टकडे जातो. पण शरीराचं होल बघितलं तरच खऱ्या अर्थानं या चारही स्तरावरती स्वस्थ होणं शक्य आहे. पण त्यासाठी आपण आपलं अस्तित्व काय आहे हे जाणून घ्यायला पाहिजे, बरोबर. म्हणजे बघा की मॅन्युफॅक्चरनं कोणती गाडी दिली आहे, त्याचे काय काय पार्ट्स आहेत हे जर आपल्याला माहिती असेल तर त्याचं रिपेअरिंग करणं आपल्याला सहज सुलभ शक्य आहे, बरोबर. याच्यासाठी आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःला जाणणं गरजेचं आहे, बरोबर. कसं जाणायचं स्वतःला? आता स्वतःला जाणायचं झालं तर थोडस स्वतःकडे बघितलं पाहिजे. आपण नेहमी भौतिक गोष्टींमध्येच आपण रमलेलो आहोत आणि मला जर काय झालं तर डॉक्टर बघून घेतील हा एक मोठा गैरसमज, हा एक मोठ्या भ्रमात आपण जगतो. आता स्वतःला जाणून घेणं म्हणजे काय, बाबा मी कोण आहे, मी खरंच शरीर आहे का फक्त? आता मेल्यानंतर शरीर इथंच असतं, अशी कोणती गोष्ट निघून जाते तुम्ही लगेच म्हणता हे बॉडी आहे, प्रेत आहे. कोणती तरी गोष्ट आहे म्हणजे शरीरातीत माझी अवस्था आहे. मग त्या गोष्टीचं सुद्धा या शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी त्याची मदत होतेच. मन आहे तर ते कुठं आहे, विचार येतात तर ते कुठून येतात, शरीरामध्ये प्राण वाहतो तर ते कुठून वाहतो, बुद्धी आहे तर ती कुठं आहे. पंच शरीराला समजून घेतलं पाहिजे.